विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण 1 ते 100 पर्यंतच्या सम आणि विषम संख्या याच्याविषयी माहिती घेणार आहोत. समसंख्या कशाला म्हणायचं? त्याच्या नावामध्येच सम हा शब्द आल्याने ज्या संख्यांचे 2 समान भाग पडतात किंवा पडू शकतात अशा संख्यांना समसंख्या म्हटलं तर वावगं ठरणार नाही. समसंख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात. उदाहरणार्थ 2, 8, 10, 12, 24, 44 आणि 56. म्हणजेच ज्या संख्यांच्या एकक स्थानी म्हणजे शेवटी म्हणजेच उजवीकडे जर 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतील तर त्या संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. म्हणजेच त्या संख्यांचे 2 समान भाग पडू शकतात, पडतात आणि त्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या असं म्हणतो. पुढचा भाग आहे विषम संख्या. विषम संख्या कशाला म्हणायचं? त्याच्या नावामध्येच आहे विषम म्हणजे समान नाही ते विषम. ज्या संख्यांचे 2 समान भाग पडू शकत नाहीत त्यांना आपण विषम संख्या म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे विषम संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात. उदाहरणार्थ 3, 5, 13, 17, 43 आणि 51 ह्या विषम संख्या आहेत. म्हणजे आपण जर या संख्यांचा विचार केला तर विषम संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक आपल्याला आलेले दिसतील आणि ज्यावेळी आपण ह्याचे भाग पाडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ह्याचे 2 समान भाग होत नाहीत, म्हणून त्यांना आपण काय म्हणत असतो? विषम संख्या असं म्हणत असतो. क्रमवार संख्यांचा जर आपण विचार केला तर क्रमवार समसंख्या आणि क्रमवार विषम संख्या यांच्यामध्ये 2-2 ने वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे क्रमवार समसंख्या 2-2 ने वाढत जातात. उदाहरणार्थ 42, 44, 46, 48 आणि 50. म्हणजे 42 पासून 44, 44 पासून 46, 46 पासून 48 आणि 48 पासून 50 ह्याच्यामध्ये 2-2चा फरक आहे. म्हणजे 42 पासून 2 ने वाढली 44, 44 पासून 2 ने वाढली 46, 46 पासून 2 ने वाढली 48 आणि 48 पासून 2 ने संख्या वाढली 50. म्हणजे क्रमवार समसंख्या 2-2 ने वाढत जातात. त्याच पद्धतीने क्रमवार विषम संख्या देखील 2-2 नेच वाढत जातात. उदाहरणार्थ 71, 73, 75, 77 आणि 79. म्हणजे क्रमवार संख्यांचा, क्रमवार समसंख्यांचा आणि विषम संख्यांचा आपण ज्यावेळी विचार करतो, आपण ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी क्रमवार समसंख्या आणि क्रमवार विषम संख्या 2-2 ने वाढत जातात, हे आपण लक्षात ठेवायला हवं. संख्यावरील क्रियांचा ज्यावेळी विचार करतो आपण त्यावेळी समसंख्यांच्या बाबतीमध्ये 2 समसंख्यांची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार याचं उत्तर समसंख्याच येते. उदाहरणार्थ 22 अधिक 54 उत्तर येतं 76. म्हणजे 22 ही देखील समसंख्या आहे, 54 ही देखील समसंख्या आहे. त्यांची जर आपण बेरीज केली तर त्याचं उत्तर समसंख्याच येते. म्हणजे 76 ही देखील समसंख्याच आहे. वजाबाकीचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी 2 समसंख्यांची वजाबाकी त्याचं उत्तर देखील समसंख्याच येतं. उदाहरणार्थ 44 वजा 12 ह्या 2 समसंख्यांची वजाबाकी आपण केली तर त्याचं उत्तर 32 ही समसंख्याच येते. आणि गुणाकार ज्यावेळी आपण करतो 2 समसंख्यांचा त्यावेळी 2 समसंख्यांचा गुणाकार देखील समसंख्याच येते. 8 गुणिले 4 ह्या 2 समसंख्या आहेत. 8 आणि 4 ही 2 समसंख्या आहेत आणि ह्या 2 समसंख्यांचा गुणाकार केला तर त्याचं उत्तर येतं 32 ही देखील समसंख्याच आहे. म्हणजे संख्यावरील क्रियांचा विचार करत असताना 2 समसंख्यांची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार ही समसंख्याच येते. 2 विषम संख्यांच्या बाबतीमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकीचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी 2 समसंख्यांची बेरीज आणि वजाबाकी समसंख्या येते. म्हणजे जरी तुम्ही विषम संख्या घेतल्या बेरजेला आणि वजाबाकीला, 2 विषम संख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची वजाबाकी उत्तर येताना ती समसंख्या येते. म्हणजेच 2 विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी समसंख्याच येते. उदाहरणार्थ 7 अधिक 5, 7 आणि 5 ह्या विषम संख्या आहेत, त्याचं उत्तर 12 आलं आणि 12 ही समसंख्या आहे. म्हणजे आपण काय लक्षात ठेवायचं की 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते
आणि दोन विषम संख्यांची वजाबाकी देखील समसंख्याच येते. 27 ही विषम संख्या आहे आणि 13 ही देखील विषम संख्या आहे. 27 वजा 13 त्याचं उत्तर 14 येतं. म्हणजे 27 आणि 13 ह्या दोन विषम संख्यांची वजाबाकी केली असता उत्तर 14 आलं. ती समसंख्या आहे. म्हणजे आपण काय लक्षात ठेवायचं, दोन विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी समसंख्याची येते. आणि गुणाकाराच्या बाबतीमध्ये ज्यावेळी तुम्ही दोन विषम संख्यांचा गुणाकार करणार आहात, त्यावेळी दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याची येते. म्हणजे 7 गुणिले 3, 7 ही विषम संख्या आहे आणि 3 हे देखील विषम संख्या आहे. 7 आणि 3 ह्या दोन विषम संख्यांचा गुणाकार ज्यावेळी आपण करतो त्यावेळी 7 त्रिक 21 त्याचं उत्तर येतं विषम संख्या. म्हणजे दोन विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी समसंख्या येते आणि दोन विषम संख्यांचा गुणाकार ही विषम संख्याच येतो. अशा पद्धतीने आपण अभ्यासासाठी लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, जर 1 ते 100 ह्या अंकांचा आपण विचार केला तर या 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये एकूण 50 समसंख्या आहेत आणि एकूण 50 विषम संख्या आहेत. क्रमवार संख्यांचा विचार करत असताना आपण 2-2ने त्याच्यामध्ये फरक पडतो, 2-2ने त्या संख्या वाढत जातात, हे आपण पाठीमागं पाहिलं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही समसंख्यांचा विचार करता त्यावेळी समसंख्यांची सुरुवात 2ने होते आणि 2-2च्या टप्प्याने त्या संख्या 100पर्यंत 50 आहेत एकूण. त्याचा जर आपण विचार केला तर 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48, 50, 52, 54, 56, 58, 60, 62, 64, 66, 68, 70, 72, 74, 76, 78, 80, 82, 84, 86, 88, 90, 92, 94, 96, 98 आणि 100 अशा पद्धतीने 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये एकूण समसंख्या 50 आहेत. त्याची सुरुवात 2ने होते आणि शेवट 100ला होतो. विषम संख्यांच्या बाबतीमध्ये तसाच प्रकार आहे. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये एकूण 50 विषम संख्या आहेत. म्हणजे 50 समसंख्या आणि 50 विषम संख्या. विषम संख्यांची सुरुवात 1ने होते आणि 99 पर्यंत जाऊन त्या थांबतात. त्या प्रत्येकीच्यामध्ये 2-2चं अंतर आहे. 1 झाल्यानंतर 1, 3, 5, 7, 9, 91, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35, 37, 39, 41, 43, 45, 47, 49, 51, 53, 55, 57, 59, 61, 63, 65, 67, 69, 71, 73, 75, 77, 79, 81, 83, 85, 87, 89, 91, 93, 95, 97 आणि 99 अशा 50 विषम संख्या आहेत. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये एकूण 50 समसंख्या आहेत आणि 50 विषम संख्या आहेत. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्यांना आपण समसंख्या म्हणतो आणि ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात त्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो. धन्यवाद.